बोलून प्रोग्राम भितर ते बल्ली माजरत केले बल्ली आपलं अर्जंट काम आलं आपण बेंगळूर गेलो बोलले मी तिने बुधाने गेलो तुम्ही काही ताशरात काहीतरी फेटवा बोललं ते बोलते ताशरात फेटून दिला इफामाच्या तलावात मी चाहते की तुम्ही ऐका बोलले आज तिसरो दीस आमचो इफाम शाबंदरी सिलसिलांतर दादाची जलसा होता बरोबर म्हाका आयकून खोशी जाली आमचो चेडू जग आसासलो आमचे सैन आपली जिंदगी गुजरवलो आनी अल्लाची दावत उपर लब्बैक जावन रब्बा जवाब दिलो अल्लाह तिची बालबाल मगफरत करो आज ही ताजती जलसा चंद आमच्या चढवाचे सिलसिलात चंद सिफात मैं नोट कर ली चीज मैं तुमसे से शेयर करता पहली चीज का कब्रिस्तान तेरे पापा मुझे करीबी दोस्त तेरे पापा और मामा जी को तुझी तरबियत केला हा ती तरबियत कस समय हल्ली चढवा तेरे भीतर सम्मान पहली चीज इंसानी हमदर्दी होती तो मुसलमान बल्कि गैरत से को हमदर्दी करत होतो वसूच्या अवतार आमची बिल्डिंगे भितर जे कोण तो एक सेक्युरिटी होतो मास्टर पाक गैर मुस्लिम हो तेका आईस्क्रीम दो आणि 30 रुपयाची हातात दोन तो छा पिऊन खोशून गेलो हे जे भितर इंसानी हमदर्दी तुम्ही ओळखले मुसलमानी हमदर्दी संभावित होता लेकिन इंसानी हमदर्दी तो गुजरूची समज आवडलो तिप्परा नावचे वसूचे जे कोण तिसो सप्रेबल होते वाटे तिप्परा नावचे आयलो आमची मेहराबा वॉलपेपर लावते होते मुझे बघला आयलो आणि फवाद अंकल इतर रमजान येते असे आमची सामने पार्किंग जे होते इंटरव्ह्यू पुरा सारखा नक्की झाला हे जरा नवान करायला नक्की अशी रमजानाची आम्ही तयारी करूया ना फवाद अंकल म्हणून माझ्याकडे इतली नादी सरांनी इतली रिक्वेस्ट करून सांगलो जशी माय बापाकडे कोणी आपले माय बापाकडे दूर मागतात 500,000 रुपये देऊन पण मिसगितीचे काम मिसगितीच्या जिम्मेदाराकडे अशी रिक्वेस्ट करून सांगते वाटले की हे काम जाऊन करतलो त्याका पैसे दिलाच पैसा गेलो रमजानापुढे हे काम मी जरूर करतलो बरोबर इन्शाल्लाह आणि हे जे मी सिफात का सांगू म्हणजे सिफात एवढं असे की म्हाका तुमकां टॅप कॉफी रावचे नाही काका पुस्तक सन्मान पहिली चीज का होता सगळ्या वर्षा भितर आमची मिसगती जेटली तबलेगी जमा दितात सगळे इंडियातून येतात एका फिगरकच त्यांना खाऊ बी म्हणूची नाश्ता कोणाक जाले जेवण कोणाचे असे मगरिबी नाश्ता कोण असं सन्मान पहिला आयले बराबर आपलो नाश्ता या आपले जेवण घरी करून आपण खूप हळू जेवण घालत होतो हे सिर्फ एक जमात नाही हर तबलेगी जमात येऊ या खैरचे काम या मिसगती कोणतो प्रोग्राम दो पडून चढून पुढे घालत होतो याची गवाही आमचे कैद म्हणणार जपान म्हणणार साडी म्हणणार जाऊ शकतात आणि विजित आपले कब्रिस्तान रमजाना भीतर आखिरी झाली त्याची काफा दिसतात वो चढू जो पडते है 30 को मिसगती राहत होतो पहिले रोजातून मिसगती रोजो पडतो होतो पुन्हा म्हणता नाही उमरे भीतर आपले घरी रोजो उडूचे मन जातात मी म्हणजे दोरी पडला ते खाली एक खाजूर आणि पाणी घेऊन वो रोजो ओढतो होतो आणि जमा करत होतो आणि आम्ही मिसगती रोजो ओढी म्हणलो शायद काहीच म्हणला सरे सन्मान याचा जमा करून मिसगती रोजो कसो एहतिमाम करता सन्मान वडलो खात आमचे इफाम शाबंदरी असे याचा वाचनाका जरूर म्हणतलो आणि एहतिकाफा भितर का सांगू शकता एहतिकाफा भितर उस वडिलातून थकला तर नजरच बदल म्हणजे आपला का काम सांगितलं साम्मेलो माणूस आपला का काम सांगतो यस भीतर होतो तुमचे का काम हे जे भीतर होतो आपण येते का बसून आपली भावडा आधी कोणाची कापडे आवडचे कोणाचे कोणतो काम कोणाचा नाश्ता आवडचे ही कामे आपली स्कूटर असो आपलं पेट्रोल घालून आपली भावडा आधी कामे करून भेटतात हे मग म्हणजे दोरी पण मी गवाही करू शकतात आणि एका अल्लाचे काहीतरी काम मोहब्बत होती हो आपल्या छुट्टीच्या अवकात नंतर अक्सर मिसगतीकच पडत होतो आणि आपण कर मिसगती राहतो
बल्कि आपले जितले नौजवान साथी होते त्यांना संभाकू मिसगती हाडत होतो. मिसगती हाडून खाली पंचायत मारून घेतलो नव्हतो. काही ना कुरान सही करचे कुरान शरीफ आणि आता जल्दीचं होतं त्यामुळे तफसीर आम्ही शुरू करूया लगो करूया आणि हाईट्स भितर को आम्ही अगल्या तफसीर शुरू करूया मुझे पाठ नव्हतो एक दोन वर्ष तुका और नंतर आम्ही तफसीर शुरू करूया म्हणून तरी हातळत होती काहीच म्हणला जरूर आम्ही इंशाल्लाह तफसीर या मिसगती या आमची बिल्डिंग आहे त्या आमच्या मोहल्ला भितर कोण करेल इंशाल्लाह तफसीर आम्ही शुरू करूया. तुम्ही मला साथ द्या इंशाल्लाह आम्ही सगळ्या मोहल्लाची माझी साथ द्या त्याची भली हसरत होती आम्ही ते करूया. आणि मी जी त्याचे मायबाप जी होती त्याची परवरिश केली आणि त्याच्यामध्ये दिनदारी घातली. मी होता पहिलो त्याचे मायबापा होता दुसरे काका पुस्तक आमचे काहीच बोलला त्याच्या पटली मेहनत केला आणि तो इन्सान होतो त्याला सच्चा मुसलमान हो गेले आणि तो आमच्यासोबत इतकं प्रोडक्ट झालो की मोहल्लाची केव्हा दीनदारी होती आणि त्याचा हल्ली हात आहे तो हल्ली अक्सर जरा तेव्हा मिसगती हळून एक इस्लाम माहौल देत होतो पिकनिक वगैरे करून आगे बढ़ून उचलावा आणि सुजानाची इज्जत केव्हा से मोहब्बत आणि एक्झामा टेवा पडको केव्हा पटकली राहतो करतो थकली वगैरे ಒಳ್ಳೆ काम करून गेलो होतो. हे कोणाचे बसची बात नाही. ते खुशकिस्मत त्याचे मायबाप खुशकिस्मत आम्ही मोहल्लाची माणसे आमची हाईट्स बिल्डिंगची रौनक होती ती आणि आमचे मोहल्लाचो चढवाचो नौजवानाचो लीडर होतो आणि आमची मिसगती सिर्फ अल्लाहच्या घरात आहे जे कोण तिथे मोहब्बत करत होतो. मोहब्बत समूह असतात 5 दिवसाची नावचे सिर्फ 5 दिवसाची नावजे होतो तो नावजे मक्को तरावी मक्को इशराक मक्को अक्सर मिसगती कसतो पहा मिळतो होतो आणि शायद तुम्ही ते नोट करू आहे त्याच्यामध्ये $1 विकतात मुझी तुझा का जरूरत आहे मला काम सांगा कोणी आपला खिदमत प्रोसेस सुद्धा जलता होतो ते विकतात शायद भली कम केव्हा विकतात आहे फिर एक मासा विकतात आमचे 2 कोहिनूर आमच्यापासून जुदा झाले. अल्लाह त्यांची बाग मफरत करो त्यांचे दर्जात बुलंद करो त्यांना जन्नतुल फिरदौस आला साला मुकाम अता करो त्यांनी घडवा आमची आणि त्यांचे माय बाबा सगळे जमील अता करो आणि सरी बाबा आमचे मोहल्ला आणि मस्जिद कमिटीचे जिम्मेदार आमचे मुसल्ली समूह को सगळे जमील अता करो आणि इंशाअल्लाह जे कोणतो मेसेज आमचा इफाम शाबंतरी तो गेलो त्याच्यावर आम्ही अमल करूया. तेका अल्लाहच्या घरासरी दिनीची महफिले विसरे भितर हर दिनी कामा भितर तेका भल्लिकस शौक आणि जज्बा होतो तो जज्बा आम्ही समाज भितर को अल्लाह अदा करो ने आमका को बड़ो छोड़ो खैरचे काम दीनीचे काम को चमका भली अल्लाह तौफीक दो जरा ज्यादा कर झाले मैं समेत नाही फिर भी मुझो चंद त्याचे भली निक्की किमतों में तुमचे सामने हाडू सकलो नाही जबकि मुझे जहनत है इतनी चीजों में तुमचे सामने आते होते ये आखिरी मरतबा हमची चढ़वाची बार मफरत करो ते दर्जा बुलंद करो अंतका जन्नतुल फिरदौस में आला साला मकाम अता करो आमीन. हे आमचे नीचे सदर साहब जना फवाज सुबले साहबचे तासुरात है एक दाखले चढ़वा सिलसिला इधर जिम्मेदार म्हटले जो तासुरात पेश करतात रे याच्या के बारे में हो सकता कि का रखवान मानलाची आणि वेगळीचे फिक्र थी आपण तेरे बाबा को आणि तेका को मी बोलला ने कि तुम्ही को बोलो राय तस्बीह घेता हूं म्हणजे ते घरमलेच दोघे निको आणि जुमाईसा दरुशेची कसरत करतो तुम्ही कसकाम करूनचे कितले झाले काढून 8,000 2,000 जुमाईसा दरुशेरी पडूचे मुस्तकील आणि तिपार मग इथं अखेर या मित्र बोलतो तो तिपार नाव जरा सांगू केला मग वो यार मुस्तकील पेशून जिक्र करते राहतो आणि हात आपण इशारा करून बेगदा मध्ये देखील बोलला आमचे साहेब आम्ही आमची बेगदी चुकून गैर मुस्लिम देखो आम्ही दावची इथे बारा जी काम चालू कोशिश करतात तरी मी त्याको एकदम पुढे बढ़ून गए आम्ही रमजानाला ते को फळे देतात शिका मिठाई तसे करतात आमचे देता हा कसे की सगळे जाली आम्ही आमचे वो इलाका आमचे बगला समजो आमचे अल्लाह का बोललो इमानचे 24
24 घंटे येता वतात तुम्ही तुझं का पैगाम दिले आमची जिम्मेदारी आम्ही सगळं थोडी मोठी कोशिश करतात ह्याच्या मित्र खूप म्हणून जोडून म्हणून का करूया फॅमिलीसाठी काम करू नसते का तांकां आम्ही तुमच्याशी एक सफळ आम्ही सणाचे करू शकतात हा सण आम्ही त्याला उभं राहून करून चालू असून करून आम्ही काही सुरू करतात ते सामान ज्याला फिकर पण नकोस आणि ही बॉडी तरी खूप आपण येऊन करून फुडे पडून करून ते पाकिटो करून 300-400 पाकिटो करते आणि रुपये आपण विचार करतो तिला बघायला घेतो हे घेतो काही कसं आणलो तुम्ही फिकीर करणार म्हणजे ही सेवा देवी होती आपल्याला का बोलली कबूल करो आणि व्हडलो मकाम ते काढला त्या करो याच्याला आमचे अशफाक सर ते स्टुडंट जो जे मी ब्लस करता की 3-4 तास सांगते
नेता आमचे मला अब्दुल बारी नंतर नेताची कथा घेतात को काय तसं पेश करतो Tengah format saja ini. Tengah bukan daftar bos. Tengah kamar besar. Bismillahirrahmanirrahim. Alhamdulillahirabbil alamin wassalatu wassalamu ala rasulihil karim wa ala alihi wa sahbihi ajma'in. माशाअल्लाह एडोल्टी तादाद जमा रहते हैं ये जिनके दुख पड़ता है कि कोई चीज एक का हल्दी है सब आपका हल्दी थे अभी बाकी कहीं ना कहीं जो है हे चढवा भीतर क्वालिटीज है आणि काही एडिशन करून गेलो दुनियात माणसे बदली येतात बदली होता येते रहता जवान को येते रहता ओल्डे को होते रहता लेकिन बात मानसी इसलो फिंगरप्रिंट सोडून होता हर माणसाच्या दिलावर इसलो इम्पॅक्ट जो है सोडून होता कि माणसे ते जो जिक्र खैर करते रहता आणि ते आठवी सरता जमीन ऊपर एक नियामत रहता था जमीन खुद रड़ता आसमान खुद रड़ता बात चढ़वी इसकी रहता आणि ते तरली फार्म एक कहता म्हाका खबर मिळली फार जाऊजे फुडे म्हाका फोन आयलो मी बिलीव करू कसं केलं की तुका ऑफिसर मेको सकता तर होतो की चंद दिसा फुडे खुद मी पर्सनली जे मुलाकात केलो होतो 2 दिवसा फुडे गेस्टाको भेटलो गेस्टा भेटला मागीर मी जापलो इकडे आणि सांगलो तुझी का प्लान अशे काय स्टडी चलते अशे रमजान मत का प्लान अशे तुका चीजों मध्ये डिस्कस केलो इवन इतले बोललो तो की 40 दिसाची जमातीच्या मध्ये वाटे तो आपले को नाव करो आपण को वाटे करो ते जवाब तर कोणती क्वालिटी होती बोले पुस्तकातून तुम्ही ऐकते वाटे आणि अल्हम्दुलिल्लाह तो जो है बरतासा ते ऊपर आर्टिकल रिव्यू केलं बल्ली कंपनी राहते एतीशी एक एज भीतर आमदार पर तुका घालता की का लाव बल्ली पण जाता माझं खुद आपला केलं तरी जे ही एज भीतर जे आहे कोणती चीज जे आहे त्याच्या भीतर होती एक लिडरशिप होती मी तिका गेल्लो केत्ता जे फ्युचर लीडर्स अकॅडमी स्टार्ट केलो तेत्ता बल्ली म्हाका स्टार्ट तुझे बिलकुल बंद होते तेत्ता प्रोजेक्ट काढलो बस चढवे होते म्हाका पुस्तकल जे आहे ते लागत होते मला काही एकटी चीज राहूं का कि चढ़वा सबक जो है छुट्टियों मिलता या बात बल्ली चढ़वे वाटे ते स्किल्स डेव्हलप करू शकता लीडरशिप रहता त्यांच्या भीतर लेकिन काय अपॉर्चुनिटीज मिलना है तुम्ही एक फील्ड भीतर वाटे इसलो काय प्रोजेक्ट करा मला आपका जो शिकूचे मौके मिलूगा पार्ट जरूर जो है वो एक वन ऑफ द रीजन हो बल्ली चढ़े मला करा तुम्ही कितना स्टार्ट केलो अल्हम्दुलिल्लाह जो है मामा बाबा को अल्लाह जज़ा खैर तो बिल्कुल जो है बल्ली फिक्रमंद होते थे बारा पुस्तकात ते छुट्टी मिलन किसी जगह जो इस्तेमाल करू शकता गेल्यावर सांगते वाटत तुमका छुट्टी भीतर हो खूप जॉईन झालो आणि मी बोललो अरे भाऊ आसान नाही चढवा चढवी तर रमजानाचे मास आणि येऊ कास आणि ते को जो है टाइमिंग देऊ कास मला समज फिक्र सरा तुम्ही आपण हाडता चढवा आपण सांगा पण तुम्ही आपलो टाइम दिया बाकी आम्ही करता खूप चढवा जमा केलो आणि जो है त्यांच्या ऊपर मेहनत केलो आणि अल्हम्दुलिल्लाह पुस्तकल लागून आलो एक अजीब त्याचा जज्बा होतो आणि कोणती जे आहे फिकीर होती बोला की तुम्ही ऐकले अजीब किस्माची त्याची फिकीर होती आणि हर चीजेची बात कन्सर्न करत होतो बिस्गती येत होतो 10 चीजों आतमध्ये येत होतो समोर चीजों पलतो होतो कोणा का जरूर आहे का करू का आपली का कॉन्ट्रीब्युशन लावू शकता ही चीज कोणती अशी बोला मी अनुभव सकिन की का मुझको लाईक स्टुडंट सरी का गुजरली कॉन्ट्रीब्युशन जो कोणतो जज्बा येता बोले माणसा लेट येऊ शकते याची धक्के नाही जराशी जे माणूस जरा ओल्डी उमर त्यांना रिअलाइज करता की आपला को काही कॉन्ट्रीब्युशन करू जाऊ लेकिन हे जे तर बोले यंग एज भीतर कोणतो कॉन्ट्रीब्युशन चे जज्बा होता बोले मला कॉन्ट्रीब्यूट करू का हर चीजें भीतर तुम्ही बोलले बिस्गती काही काम जे आहे अगर जे आम्ही सांगूचे झाले इफाम सांगते ना आपले टेन्शन खतम मी सांगू जरा ही चीज वाढू थोडा मला फिकर थोडा एक फोन मला बोलले ही कोणती जी लीडरशिप होती कॉन्ट्रीब्युशन जो कोणतो जज्बा होतो आणि भीतर जो कॉपरेशन मदत करूचा जज्बा होतो हर चीजे भीतर काही त्याला फिकर थोडा आम्ही वाटे भीतर आणि केत्तागो तयार त्याचे आर्टिकल्स जे आम्ही पढतो तो आधी रात्री जे सांगतो की फोन करूचे आपला फोन कर केत्ता लावून आपण तयार ऑन द स्पॉट रेडी ही सब क्वालिटीज कोणते असे बोले मागा वाटतं अल्लाह त्याका प्रत्येक क्वालिटीज अल्लाह ते चढवा ते जमा केलेलो आणि आमका अल्लाह ताला जे सांगू चाहता की आमचे मित्र को इतले हिरे वाटे आणि वाकई ते आपली जे है क्वालिटीज पर मेहनत केले अगर शे चढवे आमची चढवा मित्र आणि यंग लीडर्स मित्र जे है एकटे हिरेच आमका हिरो आमचे काही वाटे आमका सामने ओळखू पण नाही ते प्रेझेंट आता ओळखू पण नाही त्यांचे अब्सेंट मित्र त्यांची जे आमका ओळखू पडता की त्यांचे मित्र काय चीज आहे बेहराल मी दिगवू चाहत आहे तुम्ही पुस्तकाला ऐकते वाटे ऐकते राहतले एक दाबते खैलात करवा
मानशी जो दुनिया भितर आम्ही राव आयले न्हू वसू आयले आमकां मौजे वतले लेकिन का सोडलाय भले आम्ही ते आमकां कामां येतले ही कोणती क्वालिटी सोडून गेलो तो खिदमत करून गेलो तो मदत करून गेलो हे सगळं चीजो आमचे एसेट हो बाकी सगळं चीजो झिरो काही नाही खत्म नव्हती चीजो लेकिन आम्ही काही ते सोडून गेलाय का आम्ही ना तो आम्ही को आत्मोगास यार फौसे अगर सी आम्ही मेले हु विल क्राय आफ्टर आई डाय मी मेला लेकिन मुझे जो कॉन्ट्रीब्यूशन करने का केलो एडिशन का केलो मेरे को आत्मोगास देखो कहने के एडिशन करतो इतना तो तुम्ही इरादा करा इंशाल्लाह भले राज यंग चढ़े वाटेगा और यंग लाइफ किसी गुजरता तो करता जवानी भले दीवानी लेकिन तो जो है माशाल्लाह जवान रात को माशाल्लाह कोणते किस्मत जो अपनी जवानी गुजरवलो बोले वेरी अप्रिशिएबल वाकई जो है दिली दुआ कर पड़ता कहते का बुद्ध कहते का वक्त में आज बोलो त्याची चलवाची जो आहे तर तो नाही आमका त्याची क्वालिटी झालो पडता आणि पुस्तकातले आर्टिकल्स को येते येते बारे इतनी यंग चलो जे बरं आर्टिकल देते आहे आर्टिकल से बघा बरं देऊजे ओल्ड मानता बरं देऊजे इथे चलवा पण आर्टिकल देते आहे पण तुका आपवा अल्लाह ते मामा आपा सगळे जमीन दो आणि जो है माशाल्लाह मामा बापा मुस्तकिल त्याची जो फिक्र भीतर होते आमचे टच भीतर होते अल्लाह जो है बार बार मगफिरत करो चलवाची जो फिरदौस नसीब करो तो आमचे सबब जे जो है एक जो आइडियल होतो माशाल्लाह इतनी चढ़े अल्लाह ताला तुम्ही को माशाल्लाह वाटे शिखर जो है तुम्ही आत्मों का विजन सामने धरून काम करू का जिंदगी जो काय भरोसा नाही लेकिन आम्ही जे का काम केले काही करून गेले तुम्ही आमचे सबब जे आहे आखिरत आमचे कब्रे सबब आखिरत सबब आमचे सब बोलले असेट हो बस मैं जो है अल्लाह जो आमची बिलाला को दुआ करता अल्लाह बिलाला को मगफिरत करो आमची जो इफामा को मगफिरत करो आणि इतनी चढ़वे का बात जो हमका को मोहल्ला किसी बल्ले रमजान रहो इफ्तारी रहो दूसरी खिदमत रहो बड़ून चढ़ून कुत्ते जो है माणूस जो है मेहनत करता आज जे हमू माशाल्लाह आईले मग कळते होते की प्रोग्राम असे होतो पण वाटे बघा सांगले सीधा मी आईलो की इफाम चढ़वा आणि इफामाचे प्रोग्रामात आम्ही किसी रोज होता बहरहाल अल्लाह की चलवाची बार बार मगफिरत करो एक जय माँ बाप सब जमील नसीब करो आणि जय जयतुल फिरदौस नसीब करो आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जज़ाकल्लाह खैर તમે આમचे मामले બીજે साथी અમે कितना बोलते इफामानी उसाम इन दोघांना सेम आहे जे की तुम्ही भले इफाम इतलो सिफात खूबी होती इशिकस मी छोड़ो आमचे वाले आले ये मत दराज करो उसाम मैं उसाम बड़ा गुजारिश करता कि चंद अपनी अपनी तरफ से प्लीज करते Usam yung ऐसा नशे ये ना उसाम kamu amci ka jangan mas unyo na ba gawo ye ये हिम्मत कर समूह संग करते आमची माहिती बद्दल सांगणार का नाही जी चीज़ों की नॉलेज अभी समझ चलता है लेकिन मैं यहाँ एक अलग किस पैगाम है चूँकि यहाँ नौजवान भली बेसन हो रहे रोड सेफ्टी यानी ड्राइविंग पर चंद लास्ट मंथ के 17 का 18 तारीख एक हादसा झाला होता तो आमचा स्टेट मिला आणि बयान आयन आमको हिंगा आमचे एक बिल्डिंग टच होते करते हिंसो एक्सिडेंट झालो तीन सापडे ही खबर ऐकू दोघांना एक चीज कॉमन होती की मी दोन्ही गाडी ओव्हर स्पीड होती ड्रायव्हिंग बलांका नौजवान खास करून नौजवान सांगता तुम्ही ड्रायव्हिंग बलांका काय करता गाडी आता मिळली गेअर एंगेज केले तर अशी प्रॅक्टिस केली मी ड्रायव्हर मला करता ड्रायव्हिंग गव्हर्नमेंट ड्रायव्हिंग मला धरला एक मियाद धरला की 18 वर्ष जाऊन करतो एक विजडम अशी आणि जो अशी होतं की 18 वर्ष धरला ड्रायव्हिंग करते करते एक क्षण इसलो येता की आज नोची जो ती ताकद आहे बिलकुल झिरो होता सिच्युएशन येतात
ते टायमार तो कंट्रोल करतलो ती मॅच्युरिटी रावंक 18 वर्सां ते ठरवलाय इशी ड्रायव्हिंग केला जस्ट फिजिकल ड्रायव्हिंगच न्हय तर मेंटली प्रिपेअर्ड रावंक तास फक्त 18 वर्ष ते काही गॅप घेऊन धरला तुझं एक मियाद धरवला की 18 वर्ष जाऊन करतो एक एक्सपर्ट आजमावून करून केली चीज तर ड्रायव्हिंग तिथं काय आता क्रॅश एनी कार कंपनी आपली गाडी लॉन्च करते पडे क्रॅश टेस्ट करतात क्रॅश टेस्ट मतलब एक स्पीडर करून एक कॉन्क्रीट वॉल असे पडवतात काका डॅमेज झाले का तशीच चंद्र फुडें मी एक डॉक्युमेंटरी बोलवतो ह्याची मारुती सुझुकी गाड्याची त्याने एज्युकेट करून घालते होते टीव्हीवर सीट बेल्ट वर ओव्हरऑल सेफ्टी ऊपर सीट बेल्ट ऊपर ते सांगते होते की अगर 60ची स्पीड ऊपर एक गाडी वचून क्रॅश करता तो ड्रायव्हर या पॅसेंजर सीट बेल्ट उतर वाटे तांकां असले एक माल्येवरून फार प्रलापर्यंत ना लागतो सीट बेल्ट असणार आणि तोकच क्रॅश सीट बेल्ट नासना 4 माला पडला ताका इंजुरी जाता सीट बेल्टचो खूप फायदा आहे यानी मल्टिपल फ्रॅक्चर त्याचे स्पाइन इंजुरी त्याचे काय काय रिपरेशन होता डॉक्टर सांगतले आता मी ही सची जो ठिकाण सांगता वाटे की आम्ही सेफ्टी रोड सेफ्टी आणि कार ड्रायव्हिंग करत आम्ही ज्यादा अटेन्शन नाही मी होता आम्ही एक वर्कशॉपच दवरलास की आमचो एक रोड सेफ्टी आणि ड्रायव्हिंग सेफ्टी बीजे एग्जाम में जैनातून घेतलं होतं खैर मैं नौजवान जास्ती का बेसून होते तेंका मी एक सांगू शकतो होतो की ड्रायव्हिंग जस्ट केला आपण ड्रायव्हिंग केलं म्हणा मेंटली प्रिपेअर्ड होतं आणि त्याची थोडी चिजो अशी की ड्रायव्हिंग करते वाटे तर आम्ही पुढे गेले सम्यक गाडी दाखवली काय ऑब्स्टेकल आम्ही केलता एक स्टॉप करते असे करते आम्ही हिंगा तुमकां एक्सिडेंट सोडले तरी सेफली तिका पावतले आणि आमची फ्यूल सेव्हिंग जाता सगळं जाता थोडी चीज आहे ब्लाइंड स्पॉट येतात ड्रायव्हिंग करता ब्लाइंड स्पॉट वाला आमकां केल्ला सामके काय अशें जाल्यार दुरीवर काय अशें आमकां केल्लें ते टायमार आमची ड्रायव्हिंग कशी रावता इस एक्सपर्ट चीजो अशे हे एक्सपर्ट मानशी वाटायची अवेअरनेस देतात हेजो एक वर्कशॉप आमी धरवंक इतके गांव इतले तंजीम लेवला धरवंक या एटलीस्ट आमी तरी एक सुरवात करूया आमच्या मोहल्ल्यांत एक दीस आमी एक सेफ्टी वर्कशॉप करूं चेडवां आमची एज्युकेट करूया बाकी जेवण ते मला जे सोबत समोर गोवा घेतले वयस्कर डबल सपना गेला बिल्डिंग डबल शॉप चेडू संमेलन गेलो काय त्याची काय ना आमच्या 18 वर्षांच्या नंतर राहणार इन्शाल्लाह ही नोकरी जातली मी आजकाल एक नेटवर्क होतो जेन्ना ते काका हे मिळतले एम्युनिटीज काका कॅटेगरी मनशे वाटे काका ज्ञानातून मिळतले ते भितर एक दिसले वाटे की जवान चढणी आपली अल्लाह व्हायलो तांकां आणि त्यांचे मायबाप अल्हम्दुलिल्लाह होता त्यांची कॅटेगरी होती त्यांच्या सगळे अलग द्या आपल्याला जेवण अल्हम्दुलिल्लाह तासक फिर आम्ही दुआ करू ते सगळं मी काय करू सगळ्यांना तर हे सेफ्टी बारात मी मोहल्ला को सांगता की एक प्रोग्राम धरूया आम्ही आणि आमची तेवढा ॲड्रेस करूया आखरी दुआ जजाकल्लाह खैरा तो खसर आमची मागाची माणशी आणि जोसेफ बाबा वगैरे आपली तासर बेस केले जागा कोण खानदानी कोणी माणशी वाटे त्यांना कोण निग्रज मोल्लाकडे ट्युशन पढवत होतो आणि माशाला सुगर शिकलो गो मोल्लाकडे मला बोलले माफत करून येते मला आपली तासर बेस केले इथे बघा कोण खानदानी कोण वाटे तरी कोण सांगायला नाही फजल
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी पिऊन आलो अजीज मरहूम खानाचे अमीर ताजियती मस्जिद बिस्लाह इफामाचे सिलसिला अगर आम्ही एक जुमला भितर अगर काही त्याचे तार वगैरे पेश करू शकतात तरी तेका आम्ही जामिउ सिफात बोलू शकतात. मतलब हो की तो मुतफर्रिक सिफात जो मजमुआ होतो त्याची तर एक सिफत नव्हती बल्कि सिफात त्याची तर होते. ती सिफात भितर जे कोणती सिफत हमका दखती होती जाहीर जाती होती ती सिफत है बल्कि अहम सिफत खिदमत. खिदमत तो जज्बा ती चढवा भितर भरून अल्लाह ताला गाठलो. हर एतिबारान खिदमत, मम्मा बापाची खिदमत, भावडाची खिदमत, बहिण्याची खिदमत, आपले मोहल्लाची माणसाची खिदमत, बल्कि कौमाची खिदमत, हर एतिबारान तो सामे राहत होतो. आणि हर एकल्याची खिदमत करायची काही शौक ते का तो खुशनू राहत होतो आणि सम्मा खुश बनवची ते काय शौक होतो कि आपण कसं कसं आमची नाही दुनिया भितर बल्कि सामेलो माणूस तो तेरे से जे कोण तरक दर होता ताल्लुक दर होता मुताल्लिकीन मध्ये तेजे तो तेंका को खुश बनवू चाहतो हो इस लोग उसको होतो. बा सिफात ही इसकी अशी की हो पुन्हा दाखडतो हे काय निकून काम करूचे बल्कि पसंतीचे काम सिर्रन आणि की तो दाखडतो ना पुन्हा ते काय निकून काम करूचे बल्कि पसंती का इसलिए काम के सिर्फ तेका के लुगास आणि अल्लाह के लुगास किसी पुन्हा कौन कल न चाहिए. बस तेरी इतनी चीज़ों होती है पोशीदा चीज़ों मका कल्ली चीज़ों बेटे का गुजलो तो दराशन किसी के अगर एक दूसरा चीज़ों कर लें तो किसी महसूस करता है एक मानुस तो चीज़ महसूस कर लो कि मैं एक अल्लाह सरुक कर लो मोला तुमका किसी कर ले काम बोलो इसी कर ले बेटा है अच्छा मोला इसी कर का अल्लाह ताला आज कहीं कम दिन नहीं नो अल्लाह का मागा एक गुजुज नहीं नो के इफहाम तो वो काम मुझे सब कर लो का दुनिया सब कर लो अपना दाखिल सब कर लो इसको इखलास दिले तर होता तेका दाखिल करूचे काम तेका पसंद करन होते बिल्कुल तो निकून काम करूचे बल्कि तेका पसंद होते. आणि वाकई ही जे कोणती दौलत अशी आणि ही जी कोणती सिफत आहे अल्लाह ताला आपली खास बंदांना देऊची. मी चंद सिफात ती जशी नोट केला ते एक तरीन जिकडे आपली मी इशारतन सांगलो की खादीमे बैत होतो घरचो खिदमत गुजार होतो आपलो बाबा आणि मामाचे कडलो सहारा होता. इशी वलखा की अगर कोणी अगर लंगडतलो माणूस वाटे तो आपला शिंकू सबब एक घोडो घेऊन शिंकतात तो त्या बेसाखी घेऊन शिंकतात तो अगर तो सहारा नादनान तो भी शिंकतलो तरी गोया की इफहाम इस लोग उसको होतो कि एक सहारा होतो अपने घर से अपने भावड़ा से लोग अपने बहनिया से लोग मेरे सामने सांगता तुमका कि खुद तो मौजूद एक सहारा होतो. भले सर मुझे इसमें मसाइल होते कि तो खुद हल करतो माका काही को काम असणार अगर मी तेका सांगेल ना तो मागा घुसतो तो मला काम होणार ते मागा सांगेल ना दुसरा सांगले आपलं तुम्ही गैर वलखदा का तो इतलो खास होतो की तो सिर्फ मुझे शागिर्द नव्हतो तो मुझे एक दाखलो बाउस होतो. इस्पायरून खास होते आम्ही की जे घेता तो क्लासात तो येतो होतो त्या मिसगती जे घेता आम्ही पुढे बसतो होते ट्युशन येतो होतो अशा जाऊन येऊनचे मुस्कुराहट त्याच्या चेहऱ्यावर खेळती होती इशी ऊंचे तो तेका कोण पलकलो माणूस को खुश जातो आणि मुस्कुराहटची आला मिसाल होतो. बिल्कुल हर कड़े में कितना होते का परेशान जाऊन मायूस जाऊन और मंचे राधा नो कि तेरे चेहरा पर मुस्कुराहट कर रहा है खुशी कर रहा है हंसी कर रहा है वो दिशी न हो वो जो बिल्कुल खिलाफ हो वो कहीं को जाते ऐसे एकदम बिल्कुल इसी के दाखिल तो न तो एक दूसरा खुश कोशिश करते तो गम होते देगा परेशान होता तो लेकिन अपने दिलात दर्द होतो एक जो शेयर करतो तो सिर्फ अल्लाह के लिए शेयर करतो. मगर बाज मसाइल सांगला तो इसलिए कि मौलाना
इशी अशें म्हणला मागीर का करूं तिका बोल्लो बेटा सामान पयला तो अल्लाह सांग मागीर जे कोण ते अशे तुका असबाब नाही दाखवतात तेणे आपले बापा वाटे मामा वाटे त्यांचे सब शेअर कर तुझं रकम हलका जातो तिची क्वालिटी ही होती की तू सामान पहिला अल्लाह ताला शेअर करतो का असे का मसाईल असे काही को परेशानी असे मुसाफत राहतात काही ना काही आपले मसाईल राहतात तो सामान पहिला अल्लाहकडे शेअर करतो दूसरी तेरी सिफत ही अशी बल्कि ओढली कि तो श्लोक उसको फराइज तरीन ती जखमी का झालं तो नवाफिल को सोडतो नव्हतो सुन्नताची आखिरी हद तक पाबंदी एक को दोस्त का अगर आप होता तरी नमाज झाले से तरी तो बोलतो धर ना उभे रहा मैं नमाज कर मैं सुन्नत पढ़ूं घेता तो ते का बोलते तो दोस्त को पढ़तो इसलिए हो होतो कि गोया दुसरे अल्फाज भीतर हो गया कि दूसरा सुन्नत पढ़ो सब तो फिर तो एक जरिया जातो कि मुझे दोस्त पढ़ता थे मेरे को नमाज पढ़ता कितने जरूरी काम रहा फराइजची पाबंदी होती सुन्नताची पाबंदी होती आणि तस्बिहाची पाबंदी होती याच्या भीतर खास करून रमजाना भीतर तुम्ही ऐकून राहात मला काही तुम्हाला सांगले शायद रमजाना भीतर तरी तो गोया कि इबादत भीतर खिदमती भीतर हर टेमा पहले सामने रहतो इबादत को माशाअल्लाह तरावी जो एहतिमाम को होतो रमजानात हर एतबारान खिदमत क्योंकि आमतौर पर बोलता है रमजान रोजे धरून राहतात थकून राहतात याचे बावजूद को तो खिदमत एकदा सामान पुढे राहतो तिका खिदमत बदलांकडे एक अजीब मोहब्बत आहे खिदमत तो गया की एक इश्क केलं होतं मोहब्बत केलं होतं खिदमत बदलांकडे तिका एक मोहब्बत होती आपले बापाची राव आपली मामाची राव आपले भावडा बहिण्याची राव आपले पडोसीचे राव या आपले रिश्तेदाराची राव या आपले उस्तादची हैसियतीन राव मी जे केत्ता को तेका फोन करतो तो बेटा हे काम असे और मला इतना येलो हा केत्ता तो ना बदलना मी आज सर तेजे थोडे ना केत्ता ऐकला मला जाऊची नाही हा जरा बिझी वाटे केत्ता ऐकला हमेशा एकच बोलजे केटले बिझी वाटे भल्ली बिझी वाटे तो मोरे ज्यादा बिझी वाटे तो भल्ली के आहा मीटिंगेत वाटे या दोस्ता से वाटे या किंवा होटलात गेला ते सोडून येतो मला बोला बरून या दिनचे काही काम आहे ते तो सोडून येतो हो इसको उसको होतो तरी वाकई भीतर का महामुरी भीतर तो इसलिए काम करून गेलो की आमचे सगळे एक नमुना आहे उम्र दाखली आहे त्याची लेकिन त्याची नियते आणि तेजो इरादा आणि त्याचे आजाईम जे कोणते असे ते भल्ली बुलंद होते भल्ली वडले होते ते आमचे सर्व एक गोया की एक नमुना एक आयडिया आहे की अगर आम्ही हे वखत दिले की आम्ही तर दाखले वाटे आम्ही तर कास म्हणजे वडली माणच्या वाटे तेन करतले तेन पलतले सवस आणि आम्ही कास म्हणजे ना आम्ही काही करूचे ना तरी आमचं गोया की काही मकसद आम्ही जिंदगी गुजरवते ना आम्ही दाखले वाटे आम्ही आपली येते बारा आजमवतो वाटे की आम्ही इशी करू का आम्ही आपले साईं इशी करू का पहिले आपलं घर घेणार पहिले आपली जात घेणार मी इशी करतो इंशाल्लाह मी बोललो मी हे करतो ते करतो हे त्यांची खिदमत करतो ही फील्ड भीतर मी होतो आणि इशी जाऊन दाखवतो की किशी आमचे सहाबा होते या दाखली मिसाल किशी हम जी जिंदगी गुजरून गेला आम्ही तिची जिंदगी गुजरून होतले पाक साफ जाऊन होतले दुनिया ठिकून इतना तो नौजवानाची दहलीज तो कदम धरवतो होतो तो अल्लाहचो बुलावा आयलो तो लब्बैक बोललो अल्लाहची खिदमत आहे तो हाजिर झाला कम उम्र वाटे लेकिन अल्लाह ताला तेका इतनी सोच पुख्ता सोच दिलो होतो सही सोच दिलो होतो कि तेरे मामा खुद मुझे सांगतात की मोल्ला हो जे कितना आपले लोग घरे राहते होते फक्कच बघा की सगळे घरची जिम्मेदारी घेतो सगळे घराची जिम्मेदारी बल्कि त्यांची मामारे त्यांची मामाची घराची जिम्मेदारी त्यांचे मुताल्लिकींचे घराची जिम्मेदारी मावशीचे घराची जिम्मेदारी सगळे वेगळे एक जिम्मेदार माणूस अगर घरच्या घेऊन का जातले एक रौनक गेला पण जाते माणूस केटले बल्लांको आडो करतात त्यास केटले को जाऊ केटले को आम्ही बोलतात नो गम शेअर केला गम हलका जातात वाकई तर जे घेता आम्ही आपसात बेसून जातात गम हलका जाते आम्ही तन्हाई भीतर राहतात तर आडो पडतात तो गम बीच ताजा राहतात बहरहाल सबसे एक इम्तिहान सबसे एक मरहला आमचे सबक एक अजीज एक दोस्त आणि अजीज एक बेटा अजीज एक मोहल्लाचो एक साथी एक फर्द एक दर्दमंद साथी होतो एक फिक्रमंद माणूस होतो एक शख्स होतो बाकी कौमाची बरसत खिदमत आहे जज्बा त्याचे भीतर होते मला मग याची सांगतो तो मला मी वडलो झाला मग त्यांची हे खिदमत करतलो मी हे करतलो ते करतलो
इल्मच्या सिलसिलात आखिरी हद तिका मोहब्बत होती. मला म्हाका हाफिज जावंक आस, मला म्हाका आलिम जावंक आस, मला म्हाका व्हडलो आलिम जावंक आस, म्हाका बार बार सांगचे. आणि मेहनत कोण करतो होतो, इशी न की मेहनत करतो नव्हतो, लेकिन अल्लाह ताला कैसा काका दुसरे का आजमवलो होतो. अब्दुल मुला आमचे जामियाचे खतीब इसला सांगले होते एकटेन की बेटा सामुमी आलिम जावंक आस हे मुश्किल जागा इकडे. अल्लाह ताला समा अलग अलग सलाहियत दिला, तर ती सलाहियतचे इतिबारान अल्लाह ताला तुझी खिदमत घेतलो. आणि अल्लाह ताला आज आमकां तुझे दाखडला दे की तो धाकली उमरे भितर इसलिए अल्लाह ताला तिथं काम घेतलो की आज आम्ही गोयाके सामूच्या वापर गोयाके फख्र महसूस करतात. ती सिफात गोयाके वो आमचो गोयाके अजीज तालिब इल्म होतो वो जे कहता को अगर मसलन अगर कहीं वक्तिन का आयलो एक दोन दीस कहीं जाली कहीं वक्तिन का आयलो मोला कहीं कोपार का आयले तर एटले बाअदब जावन मोलाची डाळ गोयाके पितो होतो रो ऐकतो होतो. म्हाका तो इतना रश घेता बिल्कुल काही को सांगा बिल्कुल खामोशी से ऐकतो होतो. तेरे सामने दाखली चढणे वाटेत. आज आम्ही का आता अगर आमका अगर दाखली चढणं असेल अगर काही ऐकवले काही अगर आम्ही काही सांगले तर आमका खूप येतात. लेकिन तो ते चढवण्याचे पल्लो में त्याच्या मामा को सांगली तस्किरा केली कि उसको हो काही को अगर सांगले गलती राती नव्हती याची हकीकत भीतर गलती नाही दुसऱ्याची गलती होती काही को हे काढून काही सांगले काही उफ काही बोलतो नव्हतो सोबत ऐकतो होतो. ठीक मला हरकत नाही इन्शाल्लाह नेक्स्ट टाइम तुझी कारण गलती नव्हती बीजी को ऐकतो गलती असताना बीजी ती का हालती राहत तिची वो इसलो उसको जो बहरहाल हे जी बीजे आखिरी सिफत में सांगता के बल्ला हे जे हर कामा भितर आखिरतचो तसव्वुर होतो. एको काम वो दुनिया आपला मिलू कास या शोहरत आपली जाऊं कास नेक नामी आपली जाऊं कास या माणसे पळून कास. आज आम्ही बोलतात मग की व्ह्यूज बल्ली आयल नाही या फॉलोअर्स बल्ली झाल नाही वो आहे की कितमशी झाल नाही. आपला बस अल्लाहची मोहब्बत कास आपला बस अल्लाह फॉलो करा तुझे आपला अल्लाह लाग केला तुझे बस अल्लाह आपला पसंद केलं तुझे माका जी कोणू ना तो गया की जुबानी हाल से नहीं इशी गया की बोलतो आणि बाकी आज आम्ही बोलतात की तो जिंदगी को इशी गुजरून गेलो कि अगर अल्फाज मिलना है कि मैं किसी सांगू कि एक मुद्दते भीतर माका खुद फख्र जाता कि तो मौजूद एक तालिब इल्म स्टूडेंट बोल माका खुद फख्र जाता कि अल्लाह ताला माका इसलिए एक नेक स्टूडेंट जो माका एक उस्ताद केलो माका खुद फख्र था. मुझे तो ज्यादा तेजे तो नेक सिफात होते. अगर मुझे को काही गलती जाती होती तो माका को मोहब्बतीन समजवतो. त्याचे तर इफहाम चूंकि नावाचे सिफत अल्लाह ताला तिने काढलो होतो तो खुद वलखतो होतो चीजा सही तौर पर वलखतो होतो आणि वलखोची कोशिश को तो करतो होतो. माशरा भीतर आपसा भीतर मिलवची कोशिश करतो होतो सुलहची कोशिश करतो होतो. अगर कुन्ने अगर हालांकि तेजी उम्र दाखली असे अगर कुन्ने अगर गवानी मेरे दिन का अगर अनबन में चलते असे मैं ऐकलो हो त्यांचे दरम्याने उसको तिंका मिळवला दे मैं ऐकलो परेशान झाला म्हटलं इतलं दाखलो वाटत आणि इतले वडले काम किशी करता वाटत हो काम अल्लाह घेता वाटत किशी घेता वाटत अल्लाह हो इरादा केला ते की आपला काही करू का दीनची खिदमत करू का दीनेचो जज्बा होता विजय मित्र आणि करून दाखडलो आणि अल्लाहकडे पावलो. बस आम्ही एक दुआ करू शकतात की अल्लाह ताला तिचे नेक सिफात ऊपर अल्लाह ताला हमका अमल करूची तौफीक देव आणि जे कोणते नेक काम करून गेला ते अल्लाह ताला तेजो भरपूर बदला अदा करो आणि अल्लाह ताला तिसले चढवे आमचे माशरा भितर आमचे साई भितर आणि गोया की हमका पण तिसले चढवे अल्लाह ताला अदा करो. जजाकल्लाहु खैरा. मुस्तकिल इफामची नेक सिफात आणि खूबी उठ समेते शे अल्लाह तेजी बार बार मगफरत करो दर्जात बुलंद करो. अपने एक उच्ची को बल्ली जबरदस्त सिफत होती